मित्रांनो, टनलचं काम बहुतेक पूर्ण झालेलं आहे. येणाऱ्या काही काळात आपल्याला योग होता. तर मित्रांनो, कशेरी घाटातून हा बाहेर पडतो भोगाव गावला. कशेरी घाट खूप धोकादायक टाईम जाईल. किती टाइम चालू? मे महिना जाईल. मे महिना पूर्ण मे महिना जाईल. आता चालू नाही आहे ना, चालू आहे बंद. तर मित्रांनो, आज आपण आलेले आहोत कशेरी घाटाचा सफर आसान करण्यासाठी बनवलेला टनल पाण्यासाठी. ते पाहू शकता तुम्ही कसा टनल बनवलेला आहे. 2014ला काम सुरू झालेलं आहे आणि अजूनही काम सुरू आहे. तुम्ही पाहू शकता 2 किलोमीटरचा टनल आहे इथून कशेरी घाटातून पुढे पोलादपूरपर्यंत. आता कब तक बनेगा? टाइम जाईल. किती टाइम चालू? मे महिना जाईल. मे महिना पूर्ण मे महिना जाईल. आता चालू नाही आहे ना, चालू आहे बंद. पण एक एकदा झालेलं ना चालू. केलं ते सगळं बंद केलेलं आहे. काम करून गाड्या नाही गेलो. हां बरोबर. आणि हा रस्ता कुठं कुठे फार भोगावला तळी भोगाव. लाईट बिलचं काम चाललं अजून काम अजून मित्रांनो लाईटीचं काम चालू आहे. पूर्ण कालोख आहे आत आणि रस्ता पाहू शकता केवढा मोठा आहे आणि पूर्ण भोगदाड आहे टनल. गाडी चालत 2-3 लाईटा पेटलेल्या आहेत मित्रांनो. हे पाहू शकता पूर्ण टनल खूप मोठा टनल आहे हा आणि पुरा थंड वाटते. पूर्ण डोंगर खोदून बनवलेला आहे. बापरे, आता कोसळला तर काय ते काय. मित्रांनो, एक गाडी येत आहे आणि त्या गाडीचा आवाज एकदम इको साऊंड होत आहे. तुम्ही पाहू शकता केवढा आवाज येतोय. पूर्ण साऊंड एकदम असा वाटतोय एकदम व्हायब्रेट होतोय. काम कधी पूर्ण व्हायला काय बोलू नाही शकत. हां, पाणी जाण्यासाठी 2014ला काम सुरू झालं आहे आणि अजून काम सुरू आहे. कमीत कमी एक 10 वर्ष झाली काम सुरू झाण्यासाठी. 2 किलोमीटरचा हा टनल आहे खेड टू पोलादपूर. 2 किलोमीटरचा टनल रस्ता आणि अजून काम चालू आहे. अजून किती वर्ष जातील? बहुतेक अजून 1 ते 2 वर्ष जाईल काम होण्यासाठी. एक साईडचा चालू होईल बहुतेक मे ते जूनपर्यंत असं म्हणतायत ते. अजून एक बाजूला टनल आहे, 2 वे आहे. हा जाणारा तो येणारा तिकडून. तर पाहूया किती वेळ जाईल. गाडीतून आवाज बघा किती येतोय. टनलला पुरा आवाज एकदम भिनतोय आवाज एकदम. पाहू शकता मित्रांनो केवढा रस्ता आहे, भोगदाड एकदम. हा रस्ता बोलतात मे महिन्यात आहे मित्रांनो एंट्री आणि हा जाणारा रस्ता आहे आणि बाजूला आहे तो येणारा. त्याचं अजून काम मग बाकी आहे. हा बहुतेक मे महिन्यात चालू होईल असं म्हणतात. हा आणि रस्त्याचं पण काम अजून चालू आहे इकडे. तर बघूया. तर मित्रांनो, आज आपण आलेले आहोत कशेरी घाटाचा सफर आसान करण्यासाठी बनवलेला टनल पाण्यासाठी. ते पाहू शकता तुम्ही कसा टनल बनवलेला आहे. 2014ला काम सुरू झालेलं आहे आणि अजूनही काम सुरू आहे. तुम्ही पाहू शकता 2 किलोमीटरचा टनल आहे इथून कशेरी घाटातून पुढे पोलादपूरपर्यंत. तर मित्रांनो, कशेरी घाटातून हा बाहेर पडतो भोगाव गावला. कशेरी घाट खूप धोकादायक आहे, खूप वळणे आहेत. त्यामुळे हा टनल बनवलेला आहे. गाड्यांचा खूप अपघात होतात, ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे हा 2 किलोमीटरचा टनल बनवलेला आहे. चला तर मित्रांनो, आतमध्ये थोडं जाऊया आणि आपण टनलला पाहूया. चला. इंजिनियरला काय बोलतात ते सॅल्यूट द्यायचं मन करतोय.
तर मित्रांनो 500 करोडचा प्रोजेक्ट आहे. 500 करोड 2014ला सुरू झालेला आहे आणि हा रूट सुरू होणार मे महिन्यात आणि बाजूचा 1 वर्ष जाईल. 1 वर्षात पूर्ण रूट चालू होणार, दोन्ही येणारा जाणारा. तर आपण नक्कीच प्रयत्न करू यायचं. मित्रांनो टनलचं काम बहुतेक पूर्ण झालेलं आहे. येणाऱ्या काही काळात आपल्याला योग होता चालू भेटणार आहे. काही वर्षात 1-2 वर्षात हे पूर्ण रेडी काम रेडी होणार आणि पूर्ण गाड्या चालू होणार येणाऱ्या जाण्यासाठी. तर मित्रांनो जाणारा फक्त हा आणि तिकडूनही येणारा. तर काही काळात जेव्हा रस्ता रेडी होणार आहेत आणि रेडी झाल्यावर आपण प्रयत्न करू की आपण इथं येऊन परत एकदा व्हिडिओ बनवणार. त्या व्हिडिओ आपण इथंच एंड करत आहोत. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच मजेदार पुढच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.